सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. जिल्हा परिषद शाळेची जागा खासगी व्यक्तीने खरेदी केल्याच्या निषेधार्थ विंचूर इथं ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आज सकाळी सुमारे 10:30 वाजता नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विंचूर येथील 3 पाटी परिसरातील जिपा शाळेच्या जुन्या इमारतीचा गट क्रमांक 627 मधील जागेच्या खरेदी खत मधुकर रामचंद्र गायकर निमगाव वाकडा यांनी केल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. खरेदी खताची 7/12 उतार्यावर नोंद होऊ नये तसंच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत परिसर दानावून सोडला होता. सरपंच सचिन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. तहसीलदार घटनास्थळी आल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. पोलीस प्रशासनानं संयमानं परिस्थिती हाताळत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं होतं. अखेर निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी घटनास्थळी येऊन 7/12 उतारा रद्द करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. शाळेची जागा गावठाण भागात असून सिटी सर्व्हे नोंदीत शाळेचा उल्लेख आहे. 7/12 तत्काळ रद्द व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील प्रश्न असल्याचं सरपंच सचिन दरेकर यांनी सांगितलंय. नेमका काल आम्ही आमच्या निदर्शनास आले का या शाळेची बेकायदेशीर यांनी खरेदी केलेली आहे. मुखत्यारपत्र गुजरातला बनवून खोट्या सह्या घेऊन ते मधु गायकर म्हणून त्यांनी खरेदी केलेली. काही विंचूरचे पण लोक त्यांना सामील आहे. तर ही खरेदी रद्द व्हावा. ही शाळा 100 वर्षापासून आम्ही शिकतोय, आमचे पोरं शिकताय, गोरगरिबांचे पोरं शिकताय. हे गरिबांच्या पोरांवर अन्याय करताय, डायरेक्ट पैशाचा काही पण उत्मात करताय. आमचं शासनाला एकच म्हणणं आहे का ती आजच्या आज ती खरेदी रद्द करावा आणि ज्या लोकांनी बेकायदेशीर करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा हीच विनंती करतो आम्ही गावकऱ्याच्या वतीने. जोपर्यंत ती खरेदी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून रस्त्यावरून उठणार नाही. तर मी मूळ मालकाकडून नियमानुसार 10 गुंठे जागा खरेदी केली आहे. या परिसरात इतरांनीही जागा घेतली आहे. नियम सर्वांना समान लागू करावे असंही खरेदीदार मधुकर गायकर यांनी आपलं म्हणणं मांडलं. मुख्याध्यापिका सुनीता कदम यांनी यापूर्वीही या शाळेबाबत न्यायालयीन वाद झाला होता. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्यानं विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असं सांगितलं. आंदोलनादरम्यान येवल्याकडे जाणारी एक ॲम्ब्युलन्स वाहतुकीत अडकली होती. आंदोलनकर्त्यांनी तातडीची गरज ओळखून ॲम्ब्युलन्सला त्वरित मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून 7/12 नोंद थांबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, येवला. खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार मान्य न्यायालयाला आहे, बरोबर. तर आपण 7/12 बंद केल्यानंतर प्रश्न खरेदीचा न्यायाचा नाही. सगळ्यांनी प्रयत्न करून खरेदी